जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। एरंडोल लोकसभा मतदारसंघासाठी हायकमांड पक्षश्रेष्ठी यांनी तामसवाडी तालुका पारोळा येथील भूमिपुत्र IPS अधिकारी साहेबराव हिम्मत पाटील यांचे भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये नाव आले असून खासदारकीसाठी त्यांच्या नावाची वर्णी लागेल अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे। साहेबराव पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सर्वांच्या परिचित आहेत। त्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी धुळे येथे देखील आपली कर्तव्यदक्ष कामगिरी केली होती। त्यानंतर त्यांची नागपूर येथे बदली झाली। सध्या ते पुणे येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान याबाबत गावातील व परिसरातील जनतेच्या प्रतिक्रिया SKTV मराठी न्यूज चॅनलचे संपादक संजय पाटील यांनी जाणून घेतल्या। आताच आलेल्या बातमीनुसार भाजप पक्षश्रेष्ठी यांनी आपल्या एरंडोल लोकसभा मतदारसंघातून IPS अधिकारी साहेबराव हिम्मत पाटील यांचे नाव लिस्टमध्ये घेतले आहे। तर त्यांच्याविषयी आपण गावात काय प्रतिक्रिया मिळतात आपण ते जाणून घेऊया। जर कधी साहेबराव पाटील यांना लोकसभाचे तिकीट मिळाले तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करू इच्छिता? त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या कामगिरीविषयी तुम्ही काय बोलू शकता? साहेबराव पाटील हे कायद्याचे जाणकार आहेत आणि त्यांना जर BJPचं तिकीट मिळालं तर ते जनतेच्या समस्या सरकारसमोर मांडण्यास सक्षम आहेत आणि ते जनतेचं फार चांगलं काम करतील। ग्रामविकास वगैरे त्यांना गावाची माहिती आहे, ग्रामीण भागाची माहिती आहे आणि कायद्याचे ज्ञान आहे, तर त्यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं की साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार करू शकता का? हो, आम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार करू शकतो। साहेबराव हिम्मत पाटील हे धुळे, नाशिक, मुंबई, पुणे यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर त्यांना ओळखतात। त्यांची कामाची छाप चांगली आहे आणि जर साहेबराव हिम्मत पाटील यांना भारतीय जनता पक्षाचं जर तिकीट मिळालं तर सर्व तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे आणि ते 100% निवडून येतीलच ही आम्हाला हमी आहे। एरंडोल मतदारसंघामध्ये सर्व तालुक्यातील जनता त्यांना चांगल्या प्रकारे जाणते आणि ते विजयी होतीलच यात तीळ मात्र शंका नाही। पोलीसमध्ये नोकरी करून रिटायर झालेले तामसवाडीचे खंडू पोलीस, तुम्ही देखील साहेबांना चांगले जाणून आहात, साहेबांची कामगिरी कशी आहे? साहेबांची कामगिरी चांगली आहे, शिवाय ते IPS आहे, त्यांचं नेतृत्व चांगलं आहे आणि निर्व्यसनी आहेत। यापूर्वी IPS अधिकारी सत्यपाल सिंग हे कमिशनर होते मुंबईचे, त्यांनी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारे भाजपच्या तिकिटावर मिळवून खासदार झाले आणि ते आज मंत्री आहेत। तसेच साहेबराव पाटील यांना जर तिकीट मिळालं तर संपूर्ण जिल्ह्याचे लोक सपोर्ट करतील आणि त्यांना निवडून देतील आणि त्यांनी खासदार म्हणून नंतर मंत्रिपदावरही गावाची चांगली उन्नती करतील आणि आपल्या जिल्ह्याची पण होईल, राज्याचे होईल, देशाचे होईल आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट होतील आणि त्यांचं सुद्धा कार्य चांगलं आहे। धन्यवाद। जर कधी आपल्या तामसवाडी गावाचे भूमिपुत्र IPS अधिकारी साहेबराव पाटील यांना भाजपकडनं लोकसभेचे तिकीट मिळाले तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? साहेबराव पाटील हे महाराष्ट्रभर त्यांनी सेवा केलेली आहे आणि माझं मनोगत मी सांगतो की त्यांना तिकीट मिळालंच पाहिजे आणि तरुण उमेदवार म्हणून त्यांना हे तिकीट भाजपकडून मिळालंच पाहिजे आणि मी आजच सांगतोय त्यांना 100% माझं मतदान आहे आणि माझं गावाचं पण मतदान त्यांना पूर्णपणे जावं हीच मी मतदानकरांना सांगतोय की त्यांना IPS अधिकारी भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना ही सेवा करायची संधी मिळावं हीच मी त्यांना आणि माझ्या गावकऱ्यांना सांगतो की ते त्यांना 100% निवडून बी आणावे आणि आपले विकास त्यांनी करावा आमच्या गावाचा व महाराष्ट्राचा व जळगाव जिल्हा पूर्ण त्यांना साथ देईल हीच मी त्यांना गावकऱ्यांना हे इच्छित आहे। वाटते साहेबराव पाटील यांना जर तिकीट मिळालं तर त्यांचा विजय होईल का? हो, त्यांचा विजय तर निश्चितच होईल, पण त्यांना तिकीट भेटलं पाहिजे। तिकीट त्यांना आम्ही मजदूर वर्ग संपूर्ण तरुण मित्रमंडळी त्यांना जोर लावून विजयी करू, पण त्यांना तिकीट भेटलं पाहिजे एवढं माझं मत.
तुम्हाला काय वाटतं साहेबराव पाटील यांना तिकीट मिळालं त्यांचा विजय होईल का? हो होऊन जाईल. खरोखर जर कधी साहेबराव पाटील IPS अधिकारी यांना तिकीट मिळालं तर आपल्या जळगाव जिल्ह्याचे खरंच भवितव्य हे चांगलं होईल. हे आज आपण या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात.